नमस्कार, मी रुशाली यादव सारंग आणि आताच्या घडीची महत्त्वाची बातमी। ठाकरे गटाचं आज नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे। आजच्या शिबिरामध्ये संघटनात्मक ठराव मांडण्यात येणार आहे। ठाकरे गटाच्या शिबिरामध्ये आज 5 ठराव मांडले जातील। मराठा आरक्षणावरून सरकारच्या निषेधाचा ठराव मांडण्यात येणार आहे। सातपूरच्या डेमोक्रेसी हॉटेलमध्ये ठाकरे गटाचं अधिवेशन होत आहे। दरम्यान संध्याकाळी 6 वाजता नाशिकच्या गोल्फ मैदानामध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभाही होणार आहे। तर ठाकरेंचं नाशिकमध्ये राज्यव्यापी अधिवेशन होत आहे। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे डेमोक्रेसी क्लबमध्ये सकाळी 10 वाजता दाखल होते। सकाळी 10:30 वाजता राज्यव्यापी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। संजय राऊत, अरविंद सावंत, सुषमा अंधारे, अंबादास दानवे हे संबोधित करतील सकाळी 11 वाजता। त्याच्यानंतर सकाळी 11 वाजता संघटनात्मक ठराव मांडले जातील। 12 वाजता आदित्य ठाकरे मार्गदर्शन करतील। 12:30 वाजता उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील। नाशिकच्या दौऱ्यावर आहेत उद्धव ठाकरे आणि काल नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये ते होते आणि आज राज्यव्यापी अधिवेशनासाठी ते काही वेळातच उपस्थित राहतील आणि याच्यानंतर संध्याकाळी 6 वाजता त्यांची सभा होणार आहे। सुरू होणार आहे। आपण पाहतोय की भव्य मंचाची जी आहे ती या ठिकाणी उभारणी करण्यात आली आहे। शिवसेना राज्यव्यापी अधिवेशन नाशिक असं आपण समोर बॅनर देखील आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण तयारी जी आहे ती या अधिवेशनाची या ठिकाणी केली जाते। उद्धव ठाकरे, त्यासोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे, त्यासोबतच अनेक नेते जे आहेत ते या अधिवेशनाला संबोधित करणार आहेत आणि यामध्ये अनेक ठराव देखील यामध्ये मांडण्यात येणार आहेत। आपण जर पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे 2-3 दिवस झाले नाशिक दौऱ्यावर आहेत। कालचा पहिला दिवस, आजचा दुसरा आणि उद्याचा तिसरा दिवस जो आहे तो असणार आहे। विविध पदाधिकाऱ्यांना भेटी देखील उद्धव ठाकरे देत आहेत। काल आपण जर पाहायला गेलं तर काळाराम मंदिराच्या ठिकाणी दर्शन देखील घेतलं होतं, त्याचसोबतच गोदातीरी आरती देखील केली होती। काल उद्धव ठाकरे यांनी दर्शन घेतल्यानंतर आज जे आहे ते राज्यव्यापी अधिवेशन पार पडतं आणि या अधिवेशनामध्ये अनेक ठराव जे आहेत ते ठाकरे गटाच्या वतीने मांडण्यात येणार आहेत। कॅमेरामॅन रोहनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, नाशिक। ठाकरे गटाचं आज नाशिकमध्ये राज्यव्यापी अधिवेशन पार पडते आणि या अधिवेशनाला ठाकरे गटाचे आमदार, खासदार, प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत। खासदार विनायक राऊत, त्यासोबतच आमदार वैभव नाईक सुद्धा या अधिवेशनाला पोहोचलेले आहेत। सर, काय अपात्रतेचा निर्णय आणि त्यानंतर हे राज्यव्यापी अधिवेशन, काय नेमकी चर्चा असणार? 1994 नंतर 30 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच पुन्हा एकदा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे शिवसेनेचं राज्यव्यापी अधिवेशन होत आहे आणि सन 1994च्या नंतर ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शिवशाही आली त्या पद्धतीने यावेळेला सुद्धा 2024 साली माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवशाही नक्की येईल। पण काय अधिवेशनात नेमके काय ठराव केले जाणार आहे त्या सगळ्या याच्यामध्ये? हा, अधिवेशनामध्ये काही ठराव आहेत, ते ठराव आपल्याला माहिती पडतीलच नंतर। मराठा आरक्षणासंदर्भातला एक ठराव केला जाणार अशी चर्चा आहे, काय आहे? जय श्रीराम। मराठा आरक्षणाच्या संदर्भातले ठराव आहेत, इतरही आणखी 2 अन्य ठराव आहेत, आपल्याला माहिती पडतीलच। नाही साहेब, काय सांगा या सगळ्या याच्यामध्ये काय नेमकं? आज शिवसेनेचं अधिवेशन होत आहे। शिवसेनेने याआधी सुद्धा अनेक आमदार शिवसेनेत बाहेर गेले, परंतु शिवसैनिकांच्या जोळावर उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मी महाराष्ट्रात सत्ता फटकू आणि मोठ्या संख्येने आमदार निवडून आणू असा संकल्प प्रत्येक शिवसैनिक या अधिवेशनाच्या निमित्ताने या ठिकाणी करतील। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, नाशिक।